Welcome all of you. Welcome to the discussion of the previous year papers. मी प्रल्हाद मापारे तुमचे PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्समध्ये स्वागत करतो आणि आज आपण डिस्कस करणार आहे जो रेस्ट पेपर शिल्लक राहिलेला आहे तो म्हणजे UPSC मेन्स 2025चा पेपर सेकंड. बरं दिस क्वेश्चन काय बघा, इंडिया अ मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डर. ठीक आहे, वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय, जागतिक व्यवस्था. सो समजून घ्या वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय. इवन त्याचे नोट्स पण आहेत, आपण मी सांगितलं होतं वर्ल्ड ऑर्डर कशावरून डिफाईन होते तर US हेजेमनी. सो जे USचं वर्ल्ड ऑर्डरबद्दल थोडक्यात कन्सेप्ट सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि मग पुढे जाऊया. ठीक आहे, सो फर्स्ट थिंग फर्स्ट समजून घ्या, अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे. जोपर्यंत तुम्हाला वर्ल्ड ऑर्डर ही कन्सेप्ट समजणार नाही तोपर्यंत बाकीचं काहीच समजणार नाही, बिलीव्ह मी. ठीक आहे, सो वर्ल्ड ऑर्डर म्हणजे जागतिक व्यवस्था आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समधील. ठीक आहे, सो आंतरराष्ट्रीय राजकारणातील जागतिक व्यवस्था काय सिच्युएशन आहे पहा. ज्या वेळेस वर्ल्ड वॉर 2 म्हणजे जागतिक युद्ध दुसरे महायुद्ध संपले त्यानंतर सुरू झालं ते म्हणजे बायपोलर वर्ल्ड ऑर्डर. बायपोलर म्हणजे काय किंवा बायपोलॅरिटी जे आपल्या सिलेबसचा पण पॉईंट आहे ते म्हणजे द्विध्रुवीय. ठीक आहे, आता ध्रुवीय स्पेलिंग समजून घ्या. ठीक आहे, मराठीमध्ये द्विध्रुवीय म्हणजे काय, बायपोलॅरिटी. मग बायपोलॅरिटीमध्ये म्हणजे काय, दोन पोल्स. बाय म्हणजे दोन, पोल्स म्हणजे पोल्स म्हणजे ध्रुव. मग कोण दोन पोल्स होते, एक होतं USA आणि दुसरं होतं USSR ज्याला आपण सोव्हिएत रशिया असं देखील म्हणतो. पण जेव्हा USSR कोलॅप्स झालं, सोव्हिएत युनियनचं विघटन झालं, डिसइंटिग्रेशन झालं, त्यावेळेस मात्र एकच पोल राहिलं आणि ते पोल कोणतं होतं तर ते होतं USA. सो एंड ऑफ कोल्ड वॉर नंतर, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर USA बिकम युनिपोलर. ठीक आहे, युनिपोलॅरिटी झाली म्हणजे काय, एकल ध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली. आणि मग ह्या एका ध्रुवाखाली संपूर्ण सर्वजण, ज्याला लिबरल वर्ल्ड ऑर्डर असं देखील म्हटलं जातं. लिबरल म्हणजे काय, उदारमतवादी. सो उदारमतवादी जागतिक व्यवस्थेच्या अंडर सर्वजण चांगल्या पद्धतीने विकास करत होते. परंतु सर्वांना हे पसंत आहे का, नाही. मग उभा राहिला तो म्हणजे चायनाज राईज म्हणजे चायनाचा उदय झाला. आणि चायनाला काय म्हटलं जातं, चॅलेंजिंग पॉवर, आव्हानात्मक शक्ती. चॅलेंजिंग किंवा आव्हानात्मक सत्ता. ही चॅलेंजिंग पॉवर ज्यावेळेस उभी राहिली त्यांनी चॅलेंज कोणाला केलं, डेफिनेटली USAला चॅलेंज केलं. आणि मग तुम्हाला इथं सगळ्या थिअरीज पाहायला मिळतील. एक म्हणजे हेजेमनिक स्टॅबिलिटी थिअरी असेल, दुसरी असेल पोलॅरिटी ऑफ पॉवर थेसिस. दोन्हींचा अर्थ सांगतो काय बघा. हेजेमनिक स्टॅबिलिटी थिअरी म्हणजे काय की हेजेमन म्हणजे काय, वर्चस्व. स्टॅबिलिटी म्हणजे काय, स्थिरता. सो स्थिरतेचा, वर्चस्वाच्या स्थिरतेचा सिद्धांत यालाच म्हटलं होतं. सो ह्या थिअरीनुसार त्यांनी काय सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो हेजेमनी या ठिकाणी ज्याचं वर्चस्व आहे तो म्हणजे USA एक दिवस ओव्हरस्ट्रेच करतो आणि स्टेबल राहत नाही. ओव्हरस्ट्रेच करतो म्हणजे काय, काहीतरी जास्त गोष्टी करतो. व्हायलन्स मोठ्या प्रमाणात केला जातो, मोठ्या प्रमाणात आपल्या मनमानी कारभार केला जातो आपण ज्याला म्हणतो. सो मनमानी कारभार केला जातो राज्याकडून, जो वर्चस्व आहे, जो डॉमिनंट पोझिशनमध्ये त्याच्याकडून. आणि त्याचा परिणाम असा होतो की ही स्टॅबिलिटी कंटिन्युअसली टिकून राहत नाही आणि त्याला कोणीतरी चॅलेंज करतं. आणि या ठिकाणी चॅलेंज केलं चायनाने, राईट. मग आता चायनाने चॅलेंज केल्याचा अर्थ काय. सो इथं क्वेश्चन येतो हेजेमनी. ह्याच्या देखील नोट्स आहेत, तुम्हाला मी करून दाखवेल. मग क्वेश्चन काय येतो वर्चस्वाबद्दल, एक क्वेश्चन येतो तो म्हणजे डेफिनेटली USAची जी हेजेमनी आहे USAची ती डिक्लाइन होते का, कमी होत चालली आहे का, व्हिज चायना म्हणजे चायनाच्या तुलनेमध्ये कमी होत चालली आहे का. दुसरं मत काय आहे की नाही, कदाचित USAची हेजेमनी ही कमी होत नाही आहे परंतु वाढत पण नाही आहे. पण परिणाम त्याचा काय होतोय की चायनाची शक्ती वाढत चालल्यामुळे, चायनाची ताकद वाढत चालल्यामुळे या दोघांमधलं जे अंतर आहे परिणामी ते अंतर कमी होताना दिसतंय. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं वाटतं USAची ताकद कमी होत चालली आहे, पण USAची ॲक्च्युअल ताकद कमी होत नाही आहे. सो हे ते जनरली ॲनालिसिस आहे जे मी शिकवणार आहे तुम्हाला डिटेलमध्ये नंतर. डेफिनेटली ह्या कंटेक्समध्ये समजून घ्या. आता चायना जर राईज होतोय, चायनाचा जर उदय होतोय तर डेफिनेटली ते सगळ्यांना पटणार आहे का, नाही. मग चायनाला कोण चॅलेंज करू शकतं तर ते म्हणजे इंडिया. मग आता समजून घ्या सिच्युएशन काय. जगामध्ये सध्या काय होती, अगोदर युनिपोलॅरिटी, एकल ध्रुवीय पद्धत. त्याला चॅलेंज कोणी केलं, चायनाने. मग चायनाचे काय एक्सपेक्टेशन आहे किंवा काय अपेक्षा आहे की जग हे जग हे विश्व कसं असलं पाहिजे, बायपोलर.
द्विध्रुवीय असले पाहिजे आणि ह्या बायपोलरमध्ये कोण असलं पाहिजे, एक पोल असला पाहिजे USA, दुसरा पोल असला पाहिजे चायना. हे चायनाचं स्वप्न आहे. बट डेफिनेटली आपल्याला हे मान्य आहे का, नाही, अजिबात नाही. कारण का, आपलं काय म्हणणं आहे की चायना मला कधीही डॉमिनंट पॉवर म्हणून ॲक्सेप्टेबल नसणार आहे. मग चायनाला देखील हे माहिती आहे की जर मला ही सिच्युएशन आणायची असेल तर मला काय करावं लागेल, जर जगामध्ये मला बायपोलर सिस्टीम म्हणजे द्विध्रुव्यामधला एक ध्रुव बनायचा असेल तर मला आशिया खंडामध्ये अगोदर युनिपोलर व्हावं लागेल, म्हणजे एकल ध्रुवीय व्हावं. जी सिच्युएशन जगाच्या बाबतीत जसं राजा आहे ज्याचं वर्चस्व आहे कोणाचं, USAचं, तसं आशियाच्या बाबतीत चायनाला स्वतःचं वर्चस्व क्रिएट करावं लागेल जेणेकरून आशिया हा एकल ध्रुवीय होईल. त्याचा परिणाम एक तो ध्रुव कोण असेल, चायना, जेणेकरून जग दोघं मिळून चालू शकतील. ही झाली चायनाची एक्सपेक्टेशन. परंतु मग इंडिया काय म्हणतोय, अजिबात चालणार नाही. इंडिया इज ऑल्सो वन ऑफ द मेजर पोल असं म्हटलं जातं, महासत्तेकडे चाललेला आहे. तो सुद्धा एक मोठ्या प्रमाणात मोठा ध्रुव आहे, मेजर पोल. मग इंडियाचे काय एक्सपेक्टेशन आहे समजून घ्या. इंडियाचे एक्सपेक्टेशन आहे इंडिया चायनाला चॅलेंज करणार आहे किंवा करतंय. आणि तुम्ही पाहिलं असेल जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं, त्या ऑपरेशन सिंदूर नंतर एक गोष्ट मात्र कन्फर्म झाली, ते म्हणजे राईज ऑफ इंडिया. आता मात्र इंडियाचा उदय झालेला आहे आणि नो वन कॅन स्टॉप इट. सी प्रॉब्लेम फक्त काय समजून घ्या, प्रॉब्लेम इथं आहे की सगळेजण न्यूज सन्स क्रिएट का करतात इंडियाला. थोडक्यात अनालिसिस सांगतो, पुढच्या क्वेश्चनकडे जातो. चायना ज्यावेळेस राईज होत होतं, चायनाचा ज्यावेळेस उदय होत होता, मोठा होत होता, तो झाला विथ द हेल्प ऑफ कोणाच्या मदतीने, USA आणि वेस्ट, जे पाश्चिमात्य देश आहे त्यांच्या मदतीने चायनाचा उदय झाला. परंतु जेव्हा इंडियाचा उदय होतोय आता ह्या सिच्युएशनमध्ये, तेव्हा जरी त्यांची मदत आता होत असली तरी इंडिया त्यांच्या मदतीशिवाय सुद्धा ग्रो करत आहे आणि हे पाहून त्यांना ते चांगलं वाटत नाही आहे. असो, आपल्या डिस्कशनकडे येऊ. आपलं डिस्कशन काय चालू होतं बघा. मग ज्यावेळेस इंडियाला असं वाटतं की आशियामध्ये चायना हा एकटाच सुपर पॉवर असू नये किंवा एकटाच महासत्ता असू नये, मग मी पण असलो पाहिजे, त्यावेळेस मात्र ती स्वप्न कधी पूर्ण होऊ शकतात, जेव्हा इंडिया साऊथ एशियामध्ये म्हणजेच दक्षिण आशियामध्ये सुपर पॉवर असेल किंवा महासत्ता असेल किंवा हेजेमॉन असेल, म्हणजेच काय, वर्चस्ववादी हेजेमन. जेव्हा इंडियाचं साऊथ एशियामध्ये जेव्हा वर्चस्व असेल तेव्हाच पॉसिबिलिटी की कुठे जरी जाऊन इंडिया चॅलेंज करू शकतो आशियामध्ये चायनाला. आणि मग ह्या कंटेक्समध्ये क्वेश्चन अंडरस्टँड करा, क्वेश्चन काय ते. ठीक आहे, क्वेश्चन काय सांगतो, फॉर इंडिया मल्टीपोलर. आता मल्टीपोलर म्हणजे काय की डिफरंट खूप जास्त बहुल पोल असले पाहिजे, बहुल ध्रुवीय असं म्हटलेलं त्यांनी, किंवा बहुत्व ध्रुवीय असं देखील म्हणतात. सो याला बहुत्व ध्रुवीय बनवलेलं आहे. मग जागतिक व्यवस्था जर बहुत्व ध्रुवीय किंवा बहुध्रुवीय पाहिजे असेल, म्हणजेच याचा अर्थ काय, मल्टीपोलार एशिया देखील असला पाहिजे, तेव्हाच मल्टीपोलार वर्ल्ड तयार होऊ शकतं. हे तुम्हाला स्पष्ट करायचं, याच्यावरती कमेंट लिहायची. मग सुरुवात कुठून होईल बघा, सुरुवात होईल वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय, जागतिक व्यवस्था म्हणजे काय. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. ह्या जागतिक व्यवस्थेनंतर तुम्ही आपण तुम्हाला ॲन्सर कसं लिहिता येईल सांगतो. इंट्रो काय झालं, इंट्रो झालं जागतिक व्यवस्था, जागतिक व्यवस्था, बरोबर. सो हे झालं इंट्रोडक्शन तुमचं. त्यानंतर काय येणार, मग ही व्यवस्था सध्या कोणती व्यवस्था आहे, वर्तमान काळात युनिपोलर आहे, परंतु युनिपोलर म्हणजे काय, एकल ध्रुवीय, परंतु त्याला काय केलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे. त्याचा परिणाम काय, सध्या काय सिच्युएशन त्याची, फ्लक्समध्ये म्हणजे गुंतागुंतीची आहे, कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, गुंतागुंतीची आहे असं कोण म्हणतं, श्री राजा मोहनपासून तर कोणतेही थिंकर टाका, सर्वजणांचं म्हणणं आहे की सध्याची वर्ल्ड ऑर्डर ही गुंतागुंतीची वर्ल्ड ऑर्डर आहे. मग अपेक्षा काय, मल्टीपोलार होणं. मल्टिपल पोल कधी होऊ शकतात, कोण कोण मल्टिपल पोल आहेत, डेफिनेटली USA, चायना, इंडिया, जपान, ठीक आहे, इस्राईल, इराण, सौदी अरेबिया, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, UK, फ्रान्स, जर्मनी, ठीक आहे, ब्राझील. हे सगळे मल्टिपल पोल्स इमर्ज होत आहेत, ज्याला मध्यम महासत्ता असं देखील म्हटलं जातं किंवा मध्यम सत्ता, ज्याला इंग्लिशमध्ये मिडल पॉवर्स असं म्हणतात. यांचा पण देखील मोठ्या प्रमाणात उदय होतोय आणि हे एका फिक्स गटामध्ये नाही. कोणत्या उदाहरण सांगतो मी, पहा.
रिसेंटली सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक करार झाला आहे की एकमेकांना दोघंही प्रोटेक्शन देतील आणि न्यूक्लिअर प्रोटेक्शन देखील असेल. आता गुंतागुंत कशी समजून घ्या वर्ल्ड ऑर्डरची, ठीक आहे. आणि ही कशी मिडल पॉवर्स. आता सौदी अरेबिया हा क्लोज आहे USA ॲट द सेम टाइम पाकिस्तान हा क्लोज आहे चायनाच्या. ठीक आहे. मग सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत करार का केला आहे? भीती त्यांना इस्रायलची. का भीती त्यांना इस्रायलची? त्यांना असं वाटतं ज्या पद्धतीने इस्रायलने इराणचे हाल केलेत न्यूक्लिअर बॉम्बच्या नावाखाली तसे ते हाल करतील. मग त्यांना काय पाहिजे? USA इराण नाही पाहिजे. त्यासाठी USAने तुम्हाला आठवत असेल 21 जूनला आता ह्या वर्षी अटॅक केला होता इराणवरती. कोणत्या कारणाने अटॅक केला होता? की वेस्ट एशियामध्ये आम्हाला म्हणजे पश्चिम आशियामध्ये आम्हाला न्यूक्लिअर नको आहे, परंतु आता ह्या मार्गाने तर मात्र न्यूक्लिअर इथं आलं. मग जर सौदी अरेबियामध्ये न्यूक्लिअर आलं ते कोणाला थ्रेटन करणार आहे? इस्रायलला. इस्रायलला कोणताही धोका निर्माण झाला तर कोण येणार आहे? USA. आणि USAचा वेस्ट एशियामध्ये सगळ्यात चांगला मित्र कोण आहे? सौदी अरेबिया. दॅट्स द